येऊन या काळ बैसलासे उसा जाकी तो शिकायसा डोळ्या आता. काळानं आतापर्यंत कोणाला सोडलेलं नाही, की तो किती मोठा असू द्या. रावणाकडे 127 विद्वान होते. रावण हे विद्वत्तेमध्ये त्रेतायुगातलं अनन्य साधारण महत्वकांक्षी रत्न होता. रावण हा त्रेतायुगातला विद्वत्तेतला अनन्य साधारण महत्व एवढा मोठा विद्वान रावण होता. काम चुकीची केली थोडीशी 2-3, त्या चुकीच्या कामामुळे पदरात फार मोठा दगड पडला आणि इतका खाली गेला रावण, इतका खाली गेला, इतका खाली गेला. त्रेतायुगापासून अजून ते वरी आलाच नाही आणि मला वाटतं चंद्र सूर्य तोपर्यंत येणार नाही. हो, काम केलं बारीकसे एक चुकीचं, पण फार विद्वान तसा. इतका मोठा विद्वान, इतका मोठा विद्वान. तो किती विद्वान होता, त्याच्याकडे विद्वानाची संख्या किती होती याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल तो विद्वान किती होता. अबा, ज्या माणसाला चांगली माणसं पारखण्याची बुद्धी असते त्याला विद्वान म्हणत असतात, किंवा चांगली माणसं ज्याच्या सानिध्यात राहतात त्याला विद्वान म्हणत असतात. पैसे कुंटाला नाही पण भांगऱ्याला जवळ घेऊन राहतो त्याला भडवा म्हणतात. विठाला पैशाला काय नाही. पैशाच्या बाबतीत काही एक जण परवाला एक मित्र भेटला काल परवापासून कीर्तन करायला. काय नाही म्हणलं, आपलं लय चांगलं झालं आणि आता का नाही आपल्याला काही चिंताच नाही. मी म्हणलं नेमका झालं चांगलं तो किती. काय नाही म्हणला, 3.5 एकर जमीन, याच्यातच चांगलं म्हणायला. लय अल्पसंतुष्ट आहे श्रीमंत तू. काय 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 त्याच्या पैशाचा विचार केला तर आपण चिल्लर येत. एक दुसरी गोष्ट सांगू का, मी एकदा उत्तर भारतात गेलो. 2734 कोटीची प्रॉपर्टी, 2734 कोटीची प्रॉपर्टी एकाच महाराजाची. आपण किती बसतो त्याच्या तराजूत? गुरुजी आहे का रे? सगळे सगळे सगळेच काय विषय, लय मोठे श्रीमंत लोक. चला असू द्या, माणसं चांगली जवळ ठेवली पाहिजे. रावण हा इतका विद्वान, त्याने 127 विद्वान जवळ केले. एक विद्वान ऐकत नव्हता त्याचं. कुंभकर्ण आणि विभीषण या दोघांना पाठवलं, त्याला आपलंसं करा. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय महाराज, त्याला करा म्हणे आपलंसं. विभीषणानं वाटेल ते प्रयत्न केले. सात्विक होते विभीषण, परमार्थिक होते, शक्यतो भजन करणारे होते. स्वार्थी असू द्या पण भजन करत होते. ऐकलं नाही त्याने. कुंभकर्ण म्हणे, अरे तुला माहिती आहे का आमचे दादा तुला आपलंसं करायले, तू नाही म्हणला तर तुला बांधून नेतील. ते म्हणलं बांधीन ना त्या दिवशी देहत्याग करीन. ज्या दिवशी मला रावण बांधून नेईल का त्या दिवशी मी देहत्याग करीन. हे सगळं वाक्य घरी येऊन रावणाला सांगितलं. रावण म्हणले त्याला कोण्या हालतीत मरू द्यायचं नाही. कुंभकर्ण म्हणला दादा तू त्याला बांधून आणलं की ते मेलच. ते म्हणला त्याला मरूच द्यायचं नाही, ते वाचल तितका आपला फायदा आहे. त्याला आपल्याकडे घ्यायचं, त्याला आपल्याकडे घ्यायचं. काही माणसं आपल्याकडे कशी घ्यावा हे राजकारणी लोक ऐकून शिकावं. हुशार लोक असतील ते, हुशार लोक असतील. आपल्याला कधी कळत नसते. पकवाद्या चांगला असेल तरी ते आवडत नसतो. काऊन आवडत नाही? तुझ्या कामाचा आहे घेईन तुझ्या जवळ अद्याप नाही, हे त्याच्याकडून शिकायचं. हुशार लोक असते ते त्याच्या कामाच्या माणसाला बरोबर इकून पाठव तिकून पाठव. ते चांगला मिस्त्री असल्या दगडाला इकून ठोक, तिकून कोरा कर, तिकून कोरा कर, पण बशीतच थराल ते दगड थराला बशीतच. तसे ह्या माणसं ऐकून शिकावं. राजकीय लोक ऐकून बरोबर घेतील ते, इकून गळ टाक तिकून गळ टाक करून घेतील त्याच्याकडे. रावण हा राजकारणातला फार मोठा पिंड होता. रावणानं सांगितलं तुम्ही शांत बसा. आता तुम्ही जाऊन जे बोचकारलंय का 7-8 दिवस त्याचे वन जात नाहीत, म्हणजे त्याच्या मनातलं जो दिवशी जाईन त्या दिवशी मी जातो. 8-15 दिवसात एकदम तवा तापल्यावर पटकन हात टेकीत जाऊन जळण वचा. हा जळण तो गपकन कसा काय हात टाकायचा. त्याला माहित होते रागावलेले. कुंभकर्ण आगाव बोलला असन, विभीषण गण सात्विक बोलवतो, पण त्या क्षण बारक्या सोया आणल्या असत्या. नको म्हणले आपण जाऊ थोडस. शांत झाल्याच्या नंतर रावण गेला. सांगितलं लंकेश आलेले आहेत, पण त्याला विश्वास वाटत नव्हता रावण आपल्याकडे येईन का म्हणून.
तुम्ही अजून बी लक्षात ठेवा, मोठे माणसं नम्र असतात. समुद्राला कधी मधीच भरता येत असते. नदीला जर पूर आला ना तर वसरायला बराच टाइम लागतो, वड्याला भरायला टाइम नाही, आणि पाऊस उतरल्यावर छापी भिजवायला पाणी नाही. चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. ही अशी येडगळ वडे असते, भरायला दम नाही, रिकाम व्हायला दम नाही. नद्या स्थिर असतात, समुद्र स्थिर असतो. मोठी माणसंच असतात. स्वतः रावण गेला, आदर आतिथ्य केलं, बसण्यासाठी आसन टाकलं. रावणानं सांगितलं तत्वकुंभ आपणच जी. कुठे राहता, काय करता? काय नाही, ह्याच गावात राहतो. काय म्हणे राजे हो? हागा मंडित अलंकारे सौभाग्य प्रदायिनी स्थित. अरे गळसरी आणि गळसरी खुटीला अडकिली म्हणले. अरे गळसरी सोबत असती सौभाग्यवती स्त्रीच्या गळ्यात, आणि काय खुंटीला अडकून फायदा आहे? अरे तुझ्यासारखा विश्वातला तत्वज्ञानी, तुझं नाव आहे तत्वकुंभ, आणि विश्वातला एक नंबरचा तत्वज्ञानी होता, एक नंबरचा तत्वज्ञानी विद्वान, आणि तू असा आहे खेड्यापाड्यात इथं बसला. खेड्या शब्द चुकीचा गेला. काय ह्या सामान्य माणसात बसलास? पुन्हा लोक म्हणायचे खेड्याला येडपटवाणी समजायला काय, कारण युट्यूब चालू आहेत ना. लोक कुठं बोट लावून फाडतील त्याचा मिळत नाही. तू काय काय उपयोग काय तुला या सामान्य माणसामध्ये? कशाला बसला तू इथं? एवढा मोठा विद्वान, तू ज्या त्या ठिकाणी असावं. काही काही गोष्टी असल्या पाहिजे. अख्खं गाव संन्याशाचं, एकही त्या गावात संसारिक नाही, आणि तिथं दुकान टाकलं लुगड्याचं. कसे लुगडे इकते नुबाळे बाबा? एका गावात एकाही माणसाला डोळा नाही, अख्खं गाव आंधळ्याचं, आणि दुकान टाकलं चष्म्याचं. अगा अंधाच्या गावी दर्पणाचे दुकान, आंधळ्याच्या गावामध्ये दर्पणाचं दुकान कसं चलल? संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान कसं चलन? अरे तू एवढा मोठा विद्वान, यांना तुला फायदा नाही आणि तुला यायचा फायदा नाही, तू माझ्याकडे चल. मोठी माणसं हुशार असतात. आणि रावणानं तो कुंभ नावाचा व्यक्ती घरी नेला. घरी आल्याबरोबर कुंभकर्ण म्हणला, आलं बापा, हे तो म्हणलं होतं रावणानं धरल्यावर मी मरण. रावण म्हणला, बजबज करू नकोस, पहिलं काढ नकोस, ते जाईन बर का इथून, आपल्या इथून. तो मुकाडे बस म्हणला. एका कोपऱ्यात ती जहागिरी देऊन टाकली. इतका तो कुंभ महाराज आपला सकेला, इतका आपला सकेला. रावणानं त्याला प्रसन्न केलं. पहिलं त्याच्या हातानं प्रभदत्त नावाचं विमान तयार केलं. अशी एका मागून एक 14 विमान तयार केले. पण पहिलं विमान केलं त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. सुंदर विमान तयार केलं. 14 विमान तयार केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं 15वं बस म्हणलं, आपलं आयुष्य संपलं आता. 15 विमान नको, आपल्याला 14च पाहिजे. 13 विमानाचा आस्वाद घेतला रावणानं. पण एक विमान जशाल तसंच ठेवलं. काय त्याच्या मनात होतं काय माहित. 80,000 लग्न केली ते रावणानं. 80,000 रावणानं लग्न केली ते. त्याच्यातली मुख्य नायिका मंदोदरी होती. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. त्याच्यातली मुख्य पत्नी मंदोदरी होती रावणाची. मुख्य फार सुंदर होती ती. अत्यंत लावण्य, अत्यंत सुधार, अत्यंत देखणी. आणि याच्या पलीकडे सांगायचं तिच्यासारखी हुशारच कोण नाही. अत्यंत हुशार होती, फार मरमत नाही होती, हुशार होती. तरी पण त्याचं मन तृप्त नव्हतं. रावण हा अतृप्त आत्मा आहे. अतृप्त आत्मा कोणाला म्हणायचं? आपल्याला 200 टन ऊस झाला, पण शेजाऱ्याला 59 टन झाल्यावर एंडोस्क्याला हात लावला. तर ते म्हणला, काऊन डोक्याला हात लावला? ऊस किती झाला? म्हणला 200 टन झाला. मग डोक्याला हात काऊन लावला? म्हणला त्याला 59 टन काऊन झाला. दुसऱ्याचं थोडं सहन होत नाही, त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा. रावण हा अतृप्त आत्मा आहे. रावणाचं समाधान कोण्याच गोष्टीत नव्हतं. त्याची ताण भागलेलीच नव्हती, त्याची भूक संपलेली नव्हती. रावण हा एक पुतळा आहे. नाही तर रावण हा विचाराचा पिंड आहे. रावण हा बुद्धीचा पिंड आहे. रावण हा विवेकाचा पिंड आहे. एवढा मोठा विद्वान, या सगळ्या पदव्या त्याच्यासाठी गौण आहेत. पण काही गोष्टीसाठी रावण नदीला गेला.
त्याच्यामुळे रावणाचं वाचलं. रावणानं हे पहिल्या क्रमांकाचं विमान मंदोदरीने सांगितलं एके दिवशी, मालक तुम्ही या विमानात बसा आणि भ्रमण करून या. तू बोल नकोस म्हणे. या विमानात एक अशी व्यक्ती बसवायची की 16,000च्या नंतर 80,000च्या नंतर अजून एक लग्न करण्याची इच्छा आहे, आणि ते म्हणजे लक्ष्मी सोबत. बायको हुशार होती. शक्यतो बऱ्याच रावणांच्या बायका हुशार असतात. रावणांची संख्या नालायकपणाची शक्यतो जास्त आहे. बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात मुलगी लग्नाला आली, बब्या शिकायला लागलाय, त्याच्या डोनेशनची अडचण आहे, त्याची फीस आहे, त्याचं ती खोली भाडं आहे, त्याचं आमकं आहे, त्याचं तमकं आहे, त्याचा लत्ता कपडा आहे, त्याचं जाणं येणं, सगळ्या भानगडी येतात. तुम्ही थोडंसं कधी कधी एकाच रंगाचं पाणी पित जा. तुम्ही 2-2 रंगाचं पाणी प्याला, त्याच्यामुळं सगळं नासून चाललंय. अशा बऱ्याच मंडोदऱ्या सांगतात, पण रावणा ऐकायला तयार नाहीत. तीही मंडोदरी सांगत होती. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती. ती सुद्धा सांगायची, त्याने ऐकलं नाही, आजही ऐकत नाही. आज काही रावण चांगले, मंडोदऱ्या येडपट, कलहित भजे तळीन. हिच्या कलहित भजे तळण्यामुळं सट पाईपलाईनचं ढिलं गेलं. नको करू असं मंजुळा, हिशाबात राहिलं पाहिजे. बा, पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. एक लहान मोठं झालं की रथ तिरपट होत असतो. दोघांना एक संघात राहणे याचं नाव संसार आहे. पत्नीला पतीनं सामावून घेणं, पतीला पत्नीनं सामावून घेणं. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला सुधरत नाही कुठं बसावं म्हणून. हिशोबात राहिलं पाहिजे. नाही गेला रावण फिरायला, आणि तो वेळ आली एके दिवशी. कसं विमान होतं पाहते. सीताई साहेब राजा रावणानं अशोक वाटिकेत आणून ठेवल्या. सीतेच्या पुढं प्रभू रामचंद्राचं डोकं कापून ठेवलं. खोट्या, खऱ्या नाही, खोट्या रामचंद्रांचं डोकं कापलं. पण त्याच्याकडे एक मायावी राक्षस होता, त्याला माणसाची जशाला तसा पुतळा तयार करता येत होता. डोकं कापल्याच्या नंतर रक्त वाहतंय, काय करता येत नाही. रावण आहे तो, फार मोठा शक्तिशाली रावण आहे. लख 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 असं प्रतिबिंब प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं सोन्याच्या पात्रात डोकं टेकलेले. सीतेनं पाहिलं, आपल्या मालकाचं डोकं कापून आणलंय. मालक गेले आपले. रावणानं सांगितलं, हे सीते, तू ज्याच्या नावानं टाव फोडतीस, राम 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 गेलाय, आता तू सरळ माझ्या नावाचं कुंकू लाव. 19 श्लोकाचा संवाद घरी गेल्या वाचा. रामायण विकत घ्यायचं काम नाही, मोबाईलवर सापडतंय. फक्त चांगलं इचका. सकाळी पाणी नेत नाही त्याला इचकायला तुम्ही. जेवलास का, काल कुठे गेलतास, जीव द्यायला गेलता, काय करायचं होतं, काय नाही, तुला फुकायचं होतं. काय भंगीर यायला चॅटिंग करायची. 3-3 वाजूस तर जागायला, आणि पहाट बायको अंगावर पाणी टाकायली तरी उठणं, आणि भांगऱ्याला 2:30 वाजूस तर बोलत बस. 60 वर्षाचं आयुष्य. नालायकासाठी आपलं आयुष्य कशाला मातीत घालायचं. मोबाईल हा फार विद्वान आहे. त्या मोबाईल मधलं चांगलं बघा, शैक्षणिक क्षेत्रातल्या शिक्षणातलं बघा, राजकारणातलं राजकारण बघा, शेतकरी असेल त्यानं शेतीतलं बघा, व्यापारातलं असेल त्यानं व्यापारातलं बघा. आमच्या लोकांना गाथा ज्ञानेश्वरी पुराण ग्रंथ पहा. ज्यानं त्याला ज्याच्यासाठी मोबाईल अत्यंत गोड आहे. ए सीते, तू ऐक आता, तू माझी हो. सीता काही बोलत नव्हत्या. तिने विचार केला, ज्यानं 33 कोटी देवता बंदीत टाकल्यात त्याला आपण बोलणं काय उचित ठरणार आहे. दुसती मान खाली घालून होती. राक्षसला सांगितलं, हे ऐकत नाही रे, हिला टाका विमानात. रावण एका विमानात घरी गेला. राक्षसनीला सीतेला उचललं आणि त्या विमानात टाकलं. ज्या वेळेला राक्षसनी उचलीत होत्या ना, त्यावेळेला सीतेला काय दुःख होत होतं हे सांगण्यासाठी माझी पात्रता नाही. माझं तोंड बारीकच आहे. काय वेदना असतील त्या. रावण आता बाहुबळानं त्याच्या माणसाला सांगून, राक्षसनीला सांगून मला घेऊन जात आहे. पण बिभीषणाची कन्या त्रिजटा, हिच्या मात्र अंतकरणाला बाण लागला. आणि ती मनातली मनात विचार करत होती, माझा काका
हा फार वाईट आहे. यानं बाहुबळानं अशाच ऋषी मुनी योगी जपी तपी अनुराग्यांच्या महात्म्यांच्या मुली आणल्या, त्यांच्यासोबत लग्न केलं. तशीच एक सात्विक परमार्थिक ही माऊली, हिच्या पतीवर अत्यंत श्रद्धा आहे. किती श्रद्धा होती सांगू तुम्हाला. ज्या ठिकाणी सीताई साहेब बसल्या होत्या त्या ठिकाणावर सीताई साहेब रामनामाचं भजन करीत होत्या. आणि त्या भूमीत रामनामाचं भजन केल्याच्या नंतर बऱ्याच अंतरापर्यंत तितकी भूमी राममय झाली होती. जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे. सीताई साहेब जिथं बसल्या त्याच्या बाजूची झाडे खडे माती सुद्धा राम राम म्हणत होती. एवढी मोठी ताकद सीतेची होती, फार मोठी शक्ती होती सीतेची. आणि एवढीची मालकावर नितांत श्रद्धा आणि माझा काकाईला घेऊन जात आहे म्हणून जोरात ओरडावा तर काका मला मारीन म्हणून तिचं अंतकरण लढत होतं. आणि बघता बघता सीतेला त्या प्रभदत्त नावाच्या विमानामध्ये टाकलं. त्या प्रभदत्त नावाच्या विमानात टाकल्याच्या नंतर त्या विमानाला आदेश द्यायचा असतो. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल नाही, ड्रायव्हर नाही, काय नाही. त्याला एकच सांगायचं, लंकेत चल. बरोबर जाते. त्याला धुकं असू, गारगुंडा असू, आभाळा असू, काय असू, वातावरण खराब असू, काय नाही. या विमानात तरी बसल्यावर सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, आपली पेटी बांध लो. हो, आता वातावरण खूपच खराब आहे, खाली पडण्याची शक्यता आहे. कसं होईना असं ऐकलं मध्ये. आणि त्या बाया सांगतात त्यांना कपडे कमी असते विमानातल्या बायकांना, काऊन कमी घालतात कधी काय माहिती. मी एकदा म्हणणार होतो पण पुन्हा म्हणलं बाबा आपल्याला इंग्रजी येत नाही ना, आपण कशाला म्हणावं, ही हाणायची थोतरी ते खाली आपल्या, त्याच्यामुळे आपण गपचिकत बसलो, पाहूच नाही द्यायच्याकडे. हो, विमानातलं काय 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 वाईट बघायला भेटतं विमानात. एकदा आम्ही तिरुपतीला चाललो विमानात तिरुपती 3चं सीट आलं, कडीला कोपऱ्यात मी बसलो, माझ्या बाजूला दोघं पती पत्नी बसले. त्याने पिशवीतला पेरू काढा, एकच पेरू दोघं खात होते. दोघं नाही 10 जणांना खा. पण आता चाकून चिराव तर ते विमानात चाकून येऊ देत नाही, ते चट तपाशी देत. धोत्राला तर इशिक बारे माया कष्ट्याला ती मशीन लावली. त्याला वाटलं कष्ट्यात बॉम्ब आहे का, मी म्हणलं कशाला कष्ट्यात. हो, इकून घाल तिकून मशीन घाल, आमकं घाल, पटका काढा, खायला करा, चुकडं तिकडं मशीन बिशीन अशा लावल्या. अशा हात करा, इकडं करा, तिकडं करा. बसलो ती मनात तर ते चाकू कापायचे. मला वाटलं आता ते मला जर म्हणले असते, मला ताकद होती, मी शेतकरी माणूस असा कडकड शिंदे भाऊ फड असताना अर्धा द्यायला असताना, पप्याच्या माईल द्यायला असताना, पप्याच्या बापाला अर्धा द्यायला असता. पण त्यानं ते माझ्याकडे पाहिलं नाही, मला बोलले नाही, काय नाही. पप्याच्या माईनं पहिला घास खाल्ला की दुसरा घास त्यानं खायचा, लगेच तिसरा घास यानं की चौथा घास यानं. मी म्हणलं मनात म्हणलं देवा इमान पडत वा दोघायच्या पापानं, आपण एक वाचत नाही रे. हे हराम खोरायमुळं मधले चट मेले, आता चट मेले. काय आपल्याच भारतातले होते, शहरात गेले की असली नाटकं. चला असू द्या. त्या विमानात सीताई साहेबाला टाकलं. विमानाला आदेश होणार आता लंकेत जायचं. 5 मिनिटं होऊन गेले. तेवढ्या अवकाशात त्रिजटा हसू लागली. मग मात्र सीतेच्या अंतकरणात शंकेची खीर शिजली. उबाळे बाबा महाराज, शंकेची खीर शिजली की राक्षसनी मला विमानात उचलून टाकत असताना सीता रडत होती आणि मी विमानात बसल्याच्या नंतर सीता हसते. याचा अर्थ ही काकाला मिली भगत आहे, हिच्या चुलत्या सोबत हिचं जमलेलं आहे, म्हणजे रावणाशी सहमत आहे. तर सीतेने विचार केला, गेल्या 6 महिने 27 दिवसापासून माझी मैत्रीण झाली, ती शेवटच्या टप्प्यात माझ्या विरोधात गेली, शेवटी काकाकडे मिळाली. राक्षसनीला सांगितलं, बाईंनो तुम्ही उचलून टाकलं, मनानं उतरते मनानं पुन्हा बसते, पण एकदा मला हिला बोलू द्या. खाली उतरल्या, झाडाच्या आडंगी गेल्या आणि त्रिजटीला विचारलं, हसलीस का आणि रडलीस का? हसलीस का आणि रडलीस का? तो कोणतं एकच करायचं होतं, एक तर रडायचंच होतंस, नाही तर हसायचंच होतंस. नेमकं तुझ्या मनात काय? ऐक म्हणले सीते. मैत्रीण समज होती, आवजाव कशी बोलत ती, मैत्रिणी. तिचा बाप चिरंजीव आहे, चिरंजीवाची कन्या आहे ती काय सामान्य नाही, भजन करणाऱ्याची पोरगी आहे ती. त्याचं भजन काय साधन होतं. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. देऊतले मालक सांगतात अख्खी लंका जळाली पण एकटं बिभीषणाचं घर जळालं नाही, नामाच्या प्रतापानं त्यानं अग्नी शीतल केला. हा गाथ्यातला पुरावा, शपक पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. शपक पुरावा. पण ओरिजिनल पुरावा तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ,
आणि प्रतापे सबळ नामाची या बिभीषण त्या घरात रामनामाचं चिंतन करत होता म्हणून अग्नी शीतल होतो. एवढ्या मोठ्या नामधारकाची पोरगी ती सामान्य थोडी आहे. हे शीते काय म्हणे, माझा काका इतका निर्लज्ज आहे, माझा काका एवढा बुद्धिवादी आहे, माझा काका इतका धूर्त आहे, तुला बाहुबळानं राक्षसनीच्या हातानं उचलून घेऊन लंकेत जात आहे, तू लंकेत प्रवेश केला की तुझ्यासोबत तदेव लग्न सुदिनंत देव चालत चालवायचं. आणि म्हणून मला दुःख वाटत होतं ग, म्हणून मी रडत होते. मग विमानात बसल्यावर तू हसलीस का? ऐक सीते, रामप्रभूचं डोकं कापून आणल्यावर मला शंका होती खऱ्या रामाचं डोकं कापलं का काय, पण त्या विमानात बसल्यावर कळालं राम जिवंत आहे, तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. तुला कोण सांगितलं? ह्या विमानानं सांगितलं. आता रावण किती विद्वान, रावणाकडचे माणसं किती विद्वान, मग रावण किती विद्वान तो पा. मला विमानानं सांगितलं. हे बोलतंय का विमान? बोलत नाही. या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. गेल्या 5 मिनिटापासून तू या विमानात बसलीस तरी विमान जळत नाही, याचा अर्थ तुझे रामचंद्र जिवंत आहेत. असं विमान कोणाला तयार करता येईल का महाराज? करता येईल असं विमान? हे विमान केलं तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीने. आणि तो तत्वकुंभ नावाचा विद्वान व्यक्ती ज्या रावणानं आपल्या बगलात ठेवला तो किती विद्वान असेल कल्पना करा. पण एवढा मोठा तत्वकुंभ, हे विमान तयार करायची पात्रता ज्याच्यात आहे त्याच्या पण उशाला काळा बसला. म्हणून पहिलं कडवं संघाला बसू तो कुंभाच्या नाही. पण त्याच्या जर उशाला काळ बसत असेल तर आपली काय कथा आहे राजू? एकदा भीम नावाची व्यक्ती हस्तिनापुरात गेली. सर्वांना ज्ञात आहे. हस्तिनापूरला पोहोचला. अगोदर हे भीम हस्तिनापुरातच राहत होता, पण त्या आंधळ्याच्या कट्ट्यानं शहाणपणा केला. ते नालायक होते, शिमग्याचा हुरेव मूर्ख होते ते, येडगळते 100 कट्टे भरकी वस्तू पुसायच्या पण कामाचे नव्हते, इतके बदमाश होते ते, हलकट होते. वादिवाद झाला आणि इंद्रप्रस्थ देऊन टाकलं पांडवांना. आता इंद्रप्रस्थ कुठे? मोबाईलवरच का? कळण भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, चांगलं पाहत जा त्याच्यावर.
कोणाला मोबाईल? आमचा कापूस खुरपू लागले. बायाला याल सकाळी उशीर झाला, पुन्हा आल्या होत्या आणि पुन्हा मग जेवण केले आणि 12:15 खुरपे हातात घेतले. विठाला विठाला. नाही असं काय झालं की म्हणायचं ब्रेक के बाद समजायचे, त्याचा काय ताण घ्यायचा. टीव्हीवर येते आपल्या कीर्तनात आली समजायचं विठाला विठाला. आले तिथे पांडव भीमाला. नालायक दुर्योधन होता, मानस सरोवरावर पाठीलं. भीमदादा मानस सरोवरावरून सुवर्ण कमळाची फुलं घेऊन या. तसे पांडव हे सदाचारी लोक होते. दुसरी गोष्ट म्हणजे पांडव वारकरी होते मामा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहत पांडव अखंड वनवासी, याचा अर्थ असा आहे पांडव वनवासात पण देवाची आठवण करीत होते. म्हणजे ते भजन करणारे होते, भजन करणारे होते. आणि भजन करणारे निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. वाक्य नीट ऐका, निष्ठावंत वारकरी हे सात्विक असतात. पांडव हे निष्ठावंत होते. भीमाच्या लक्षात आलं तुला काहीतरी विधी असेल, कार्यक्रम असेल, याच्याकरता आणायला पाठवायचं असेल. पण हा जो दुर्योधन्या होता का, हे आरामखोर होता. एका गोष्टी नाही, दुर्योधनाच्या 28 गोष्टी तपासा, त्याच्यातली एकही गोष्ट तुम्हाला गोड वाटणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विशुद्ध वागणारा, भारतीय संस्कृतीतल्या त्या काळातल्या द्वापार युगातल्या राजाचं कार्ट होतं हे हरामखोर होतं. 28 गोष्टीनं विशुद्ध होतं. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, किती वाईट होता. शीतावून भाताची परीक्षा असती, एका शीतेकळे भात नाही घाटावे. शहाणी बाई भात हाटून पाहत नाही शिजला का नाही म्हणून, वरचा एक शीत दाबून पाहती. जर आरडकाचा असेल तर पुन्हा वरून ताट झाकीती, जाळ कमी करीती, आराव ठुती, जमला खेळ. टिकल्यावाली हाटून पाहती. इथे नाहीत तशा. तसा 28 गोष्टीपैकी एक गोष्ट पहा, किती नालायक दुर्योधन. द्रौपदी ज्या वेळेला देवदर्शना करता जात असताना हा 3ऱ्या मजल्यावर गोपुरावर होता आणि वरून पाहिलं, निशी माझे कवना शिरतली, सांगे वो द्रौपद बाळे, निशी माझे कवनाची रतली, निशी माझी कवनाची रतली, सांगे ओ द्रुपद बाळी. किती घाणेरडा शब्द आहे महाराज. पती 5 होते. कोणाला म्हणायला माहिती? मोठी भाऊजाई येते. मोठी भाऊजाई आई समान असते आणि आई समान भाऊजाईला इतके घाणेरडे शब्द वापरले. दुसरा मुद्दा ऐका, आता सांगतो. 28 पैकी एक सांगितला. भाऊजाईला असं बोलत होता. होता कसा? 28 पैकी एक दोष पा. हिनं पाचीपतील न सांगता पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आणि मालकानं सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं. ते तिचा भाऊ होता मानलेला, त्याची ही मानलेली बहीण होती.
त्यानं सांगितलं ताई ते दुसऱ्या वेळेस म्हणला की तू एकच म्हण, शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही रिगाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. हवाच गेली. पुन्हा थुत्तरीच केलंच नाही, कारण हा इतका नालायक होता, त्याच्याकडे काम नव्हता. तरी एखाद्या स्त्रीला का हसावं. 2:28 मधली पुन्हा एक सांगतो, त्याच्या पुढचा नको गुरुजी, रिॲक्शन येत असते सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर. पुन्हा तिसरा मुद्दा सांगतो, मला सांगा ज्याला काम नाही त्याला नपुसक म्हणतात, किलिंबी म्हणतात. आणि अशा नपुसकाने महाराज एखादी पवित्र स्त्री मांडीवर का घ्यावी. माने कशाला घ्यावी. या हरामखोर दुर्योधनानं तिला मांडीवर बसिलं. 28 पैकी हा एक तिसरा मुद्दा. किती घाणेरडा आहे. लायकी आहे का याची. नाही नाही. म्हणून तर मालकाने एका गदेच फोडली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. एका खपक्यात फोडून टाकली ती गदा, त्याची मांडी एका खपक्यात. असा हा नालायक दुर्योधन. याने पाठवलं, गेले तिथं, उडी मारली सरोवरात, पाणी उडालं. दुर्योधनाला माहित होतं तिथं मारुतीराय अनुष्ठानाला बसलेत. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी तिथं बसलेला आहे. पाणी उडाल्याच्या नंतर मारुतीरायाचं अंग भिजलं. ओरडले मारुतीराय, कोण आहे रे. भीमा राजपुत्र आहे, त्याला 9000 नागाचं बळ आहे. आणि एवढ्या नागाचं बळ असल्यावर ते वानरायला भेटय का. पण त्याला माहीतच नाही वानर किती अधिकारी आहे. माणसं बऱ्याच वेळेस वरच्यावरच जातील. आमची ते एका माणसाची टोपी इतकी कडक होती आणि एका माणसाला राहाचा नाद साधा होता. बँकेत कोटीन धोत्राला गाठी आणि त्याला जमीन होती 80 एकर. आणि ज्याची टोपी कडक त्याची बायको 17 व्हायचा कापुशाचा आहे. पण पाहुणे पुढे गेले की त्याला आधी रामराम घालीत होते. म्हणजे ते वरच्याहून जात होतं, कपड्याहून वर. माणसं बरेच असे फसतील बरं का वरच्यावर. वरच्यावर नाही गेलं पाहिजे. मसळ घेताना अंगापिंडाने घ्यायची नाही. कातळ पातळ कातड असलं पाहिजे, ती दुधाला बरी असते. आणि सरबट कातड्याची पेंडीचा दुश्मन. मका खाय, कडोळ खाय, कडवा खाय, पेंड खाय, ढेप खाय, दूध चिलमीत पण देईन. वरच्या देखावर काय नसते. बैल हा चल तू कसा घेत असते, चलण्यावर घेत असते बैल. खपके बैल आणले टेम्पूत आणि कापसाला धरल्याबरोबर फिरून पावलं टाकू लागले कापसाच्या मुंडक्यात. अरे म्हणलं यायला शुक्रवार दाखवा, यायला शुक्र. हे साळी कुठे येत म्हणलं. हो फिरवून मुंडके. हो उसात आऊत धरलं कव्हाच कणाला नाही, मधल्या ठोक्यात पाय पडायचा त्याच्या. बेलफटी सोडूनच. तुम्हाला कोणाला बेलफाट्या कळत नाही तर तुम्ही उग काय हसू नका गडे. नका 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 नका. तुमचे चेहरेच सांगत आहेत खाती के गालन ना हाती के बालन. म्हणजे यायला वाटावं, यायला लयच आवता आणता येत का नाही. तसं नाही, तसं नाही. विठ्ठला विठ्ठला. मला येतं का नाही आता कीर्तन झाल्यावर पहा. शेती चांगली करतो मामा मस्त लॉकडाऊन मध्ये, त्याच्यामुळे तर शिंदे बुवा ताण नाही आला. मारुतीरायाला साधं समजिलं, वानर समजिलं भीमानं. वानर वानर. मारुतीराय म्हणले बाहेर होय ना, कळत नाही तुला. भीम म्हणला तू कोण मला सांगणार वानर, तू कोण सांगणार मला. खाय पाला खाय. मारुतीराय म्हणले रगिले होय तू, रगिले. आणि काय कळणार आहे. या बा इथून पुढच्या लोकायला कळावं म्हणून अष्टादश संतांनी मारुतीरायाचं वर्णन केलं. पैठणच्या मालकांनी लय गोड वर्णन केलं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. गुरुजी
सगळ्या वैष्णवात श्रेष्ठ. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकाने मूर्तिमंत शंकर, देहूतले मालक. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. कोणती भक्तीची वाट तुमच्याकडे मला दाखवा. सुरुवातीला शरण शरण जी हनुमंता, शरण आले तुझे. पण काय माहिती भीमाला हे महात्मा काय म्हणून धरून आणलं, आपटीलं. ह्या लोंबा झोंबी झाली, धक्का बुक्या अमक तमक, आपटून फापटून भीम मोकळा केला. अरे अंगाचे कातडे काढे मारुतीरायने त्याचे, तरी ऐकत नाही. 9000 नागाचं बळण, फुम 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 फुम. अहो दाब नावानी सरप असू द्या ना, त्याला असं करा. हा दाब नावानीच असू द्या, त्याला असं काढीन केलं की लगेच ही चूक किती बारीक, त्याला असं उद्बत्तीने हे करा लगेच. हो ते अंकाराचं गठोडं असतं ना, म्हणून इच्छाला मागून मारते, सरपाला पुढून मारते आणि बचर बचर करणाऱ्याच्या थुतराव हाणते. काय झालंय पद्धतशीर काढायला, कोणाला कुठं हाणाव. 9000 नागाचं बळ म्हणलं काय. शेवटी मारुतीरायाने विचार केला, ताकदवानीकडे कोणाचं असं नाव सांगत नव्हते. सांगितलं आई वडिलाचं नाव सांगितलं. अरे म्हणे पन्नू राजाला अपत्य होणार नव्हती, शाप होता. झाली कशी. दुर्वासाच्या प्रसादाचे आम्ही, त्याच्यातला मी वायूच्या प्रसादातला आहे. वायूच्या प्रसादातला भीम होता. एक प्रसाद द्याला वायूचा. मारुतीरायाच्या लक्षात आलं आपला भाऊ आहे, भावानं भावाला मारू नये. आलिंगन दिलं. आलिंगन देत नव्हता भीम. भीमाच्या लक्षात आलं 2-4 घंटे यानं आपटू आपटू हाणलंय. आता जर आलिंगन दिलं तर आपल्या फासोळ्या तुराट्या मोड्यासारख्याच मोडील. याच्यात लय ताकद आहे. कडबा मोड्यावानी कडा 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 हाड मोडून टाकली. भीमानं तटस्थ भूमिका घेतली. भीमाच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजली आणि भीम तटस्थ राहिला. मारुतीरायानं आलिंगन दिलं, पण 4 अंगाला चिटकले. 4 अंग चिटकले, अष्टांग असते, 4च अंग चिटकले आणि 4 मोकळे राहिले. आलिंगन सुटल्याबरोबर संकल्प सोडा, माझं अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं चिटकलंय तितकं वज्राचं होईल. आणि मग भीमाच्या लक्षात आलं सगळं अंग मोकळं सोडलं असतं तर सगळं अंग वज्राचं झालं असतं. काय कोणाची मायवेली भीमाला मारण्यासाठी. दृष्टांत संपला. एका महान योग्याच्या, एका नामधारकाच्या, एका तप्याच्या, एका सिद्धाच्या. मारुतीराय सगळ्या यादीत आहेत. ऋषी मुनी योगी जपी तपी अनुरागी साधक वारकरी या सगळ्या गोष्टीत मारुतीराय नंबर 1 आहेत. आणि त्या मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर अर्धांग